नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यूट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर 22 स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। राईड सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी जे मला गिफ्ट आलेलं आहे ते दाखवतो। हे आहे ते मला आलेलं गिफ्ट, जसं रायडिंग जॅकेट आहे आणि अवझरची रायडिंग पॅन्ट आहे। अगोदरच्या राईडमध्ये मी रायडिंग जॅकेट वापरलेला आहे, त्याच्यानंतर ही जी पॅन्ट आहे ती कुरिअरमध्ये अडकलेली होती, त्यामुळे ती लेट डिलिव्हरी मिळाली। आणि माझ्या मित्रांनी मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली की तू हे काही यूट्यूब व्हिडिओमध्ये टाकायचं नाही, पण शेवटीला मित्रप्रेम आहे आणि त्याच्याकडून आलेलं जे गिफ्ट आहे ते सर्वांना समजायला हवं ना, की त्यांचं मी मनापासून आभार मानतो। अशीच तुमची साथ माझ्या पाठी सदैव राहो। तुम्ही बघा माझा नवीन लूक कसा वाटतो, लूक सांगा तुम्ही मला। पूर्ण रायडिंग गिअरमध्ये। तरी चला आपण आता राईड कंटिन्यू करूया। आपली भैरव सर्व्हिस नोटिफिकेशन पण दाखवत आहे, म्हणजे तिची आता दुसऱ्या सर्व्हिसचे जे टाईम आहे ते आलेलं आहे। पुढील 2 दिवसामध्ये ते पण सर्व्हिसिंग करून घेतो। आता आपले फ्रेंड जे आहेत अब्दुल भाई, ते आपल्याला जॉईन होत आहेत। या मावळतीच्या सूर्याकडे बघून एकच वाक्य आठवतं की तू उगवता उगवता सुखाचे डोंगर घेऊन ये आणि मावळता मावळता दुःखाचा अथांग सागर सोबत घेऊन जा, म्हणजेच सर्वांच्या आयुष्यात आनंद लाभो। मेरे को भी हवा भरवाना है, मगर पेट्रोल पंप पे। हाँ, करण किधर है? चलो फिर रुको, क्यों हवा भरना है? तो उधर पंप पे भरते हैं ना, पंप पे ही भरवाते हैं। हाँ, आगे पंप है। फिर चलो थोड़ा सा। करवा दो ना पंचर, अब रुकते हैं। टायर डालने वाले थे ना आप? टायर? हाँ, मैं बोला टायर डालने वाले हो। एक आध महीना जाएगा। कट नहीं है ना ये? हाँ? बर्नआउट करेंगे है, वही है। दिखा बबल्स आना चाहिए। जब तक लीक नहीं करता है तब तक पंचर निकल मत। हाँ, अब्दुल भाई हे जे लोकेशन आहे ना ते वाशी येथील वाशी गाव जवळलेला आहे। आणि हा जो पंक्चरवाला आहे ना तो बरोबर अब्दुल भाईच्या बॅगसोबत स्कॅम करायला निघालेला। कधीही तुम्ही इकडून प्रवास करताना तुम्ही लक्षात ठेवा याला। बरोबर वाशी सिग्नल सोडल्यानंतर वाशी गावच्या मधोमध आहे। स्कॅम कर, हे असे स्कॅमर असतात, त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा। तरी मी अब्दुल भाईला अगोदरच बोललो आपण कुठल्या तरी पेट्रोल पंपवरती हवा भरूया। स्कॅम कर रहा था।
बोला हवा हवा कम है, हवा भरो आप। तो उसने हवा भरे, बोलता है उंगली रखा, बोलता है इधर पंक्चर है। आता आपल्याला करण आणि संतोष सर जॉईन झालेले आहेत, म्हणजे आपण रायडर विथ विंग्सचे आता 4 मेंबर झालेलो आहोत। अब्दुल भाई, करण, संतोष सर आणि मी स्वतः मिस्टर ट्रॅव्हलर 22। पुढे आपल्याला अक्षय गरालेही मिळेल आणि त्याच्या पुढे मग आपले जे सिनियर रायडर आहेत, जे दर्शन, ते आपल्याला भेटतील आणि नेहमीप्रमाणे ही व्हिडिओ बघून माझी मान पकडतील, बोलतील परत मला सिनियर रायडर बोलत। मुंबईच्या ट्रॅफिकमधून स्ट्रगल चालू आहे। मुंबईमध्ये हात जास्त व्हायचा आहे की सिग्नलवरती बराच उशीर थांबावं लागतं। आज नाईट राईड असल्यामुळे जास्त तर अंधारच दिसेल तुम्हाला। मी प्रयत्न करेन उजेडामध्ये व्हिडिओ करण्याचा, पण आता मुंबईमध्ये असल्याकारणाने मी फोग लाईट पण लावू शकत नाही। तुम्हाला आता बांद्रा वर्ली सिलिंगची विद्युत रोषणाई दिसत आहे। आकर्षक आणि मनमोहक विद्युत रोषणाई केलेली आहे। कुठल्या कुठल्या गल्यातून जातं आहे काहीच समजत नाही आहे। इकडे मी कोणता राईडचा लेफ्ट घेतला ना तर मीच निघणार नाही बाहेरून, मी आतमध्येच चक्कर मारत राहीन। एवढा स्ट्रगल तर मागच्या सर्व राईडमध्ये पण केला नाही जेवढा आज शॉर्ट राईडमध्ये करत आहे। फोन ही नहीं उठा रहा। आज आपल्या रायडिंग ग्रुपचे बॅचेस पण आलेले आहेत, आता त्याची अनबॉक्सिंग चालू आहे। मुंबईकर 22 आणि माझ्याकडे आलेला आहे खूप मोठा तोफा। बघूया आपले बॅच कसे आहेत ते। ये राइडिंग ग्रुप का बैचेस बनाए हम लोग ने। क्या बात है, पूरा याद भी करके आए थे। सुपर्ब, लेट्स हैव अ प्राइज फॉर हिम। मुझे मालूम नहीं कैसा है, अनबॉक्सिंग झालेले आहे। देख के उसका पेन खुला हुआ है। अरे हे तुम्ही बघू शकता आमच्या जो ग्रुपचा लोगो आहे त्यांनी जे ग्रुपचं नाव आहे रायडर्स विथ विंग्स। वो वेटिंग कब से, आई एम रियली सॉरी, तो वो जो 2 बच्चे वेट कर रहे थे वो जल्दी से आ जाए एंड लेट्स हैव 2 प्राइज फॉर द किड्स जो कब से वेट कर रहे थे। आपल्या ग्रुपचा लोगो आता आपल्या चेस्टवरती बसलेला आहे परफेक्ट, आणि हा असाच सदैव राहणार आहे। आणि आपले दर्शन सर मस्ती करत आहेत, तसे आम्ही त्यांना सिनियर रायडरच बोलणार। सब मेरे को ना मैयत मेरी पहुंचाने वाले सीनियर बोल इतना जल्दी नहीं जाने देंगे, बहुत राइड करने बाकी है। सबसे सीनियर राइडर और अब्दुल भाई को सबसे आगे भागते रहते हैं। 300 वाले सब सीनियर राइडर लोग हैं, 300 वाले सब सीनियर लोग हैं, सब ऐसा भागाते रहते हैं। मास्टर आगे तो आ जाओ, एवढं तरी ये पुढं। तर आता इव्हेंट वगैरे झालेला आहे, आपण इव्हेंट काही जास्त शूट करू शकलो नाही, कारण की इव्हेंटमध्ये जी गाणी गायली जात होती त्या गाण्यांमध्ये कॉपीराइट्स येऊ शकतो, म्हणून शूट काय करू शकलो नाही। खरं तर आज दर्शन भाईंना मनापासून धन्यवाद बोलतो आहे की त्यांनी ह्या इव्हेंटमध्ये येण्याची संधी दिली, आणि बाकी टीमला पण धन्यवाद बोलतो आहे की त्यांच्या सपोर्टमुळे आज मला इव्हेंटमध्ये येता आलं। कारण दाखव मार, आजा, अरे आजा ना, आजा। मोये 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 करण, मोये मोये करण, तू भाई आहे रे अपना। आज पोपट बनवला, त्याला म्हटलं आता माझ्या गाड्यास धक्का मारायला ये, तो बिचारा उतरलाच होता, पण नंतर त्याचा मोये झाला। तर मी इथेच व्हिडिओ एंड करतो। आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत, भेटू परत पुन्हा। तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या आजूबाजूच्यांनाही आनंदी ठेवा।